हॅलो एव्हरीवन, कसे सर्व. आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत आणि सर्वांनी मजेतच राहा. तर सांगू का आज काय झालं आहे. आमचा गॅस संपला आहे आणि गॅस संपायच्या 15 दिवस आधीच आम्ही बुकिंग केली होती, पण तो आला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे गॅसचे काय प्रॉब्लेम चालू आहेत. आज आम्ही बनवणार आहोत चुलीवरती जेवण. तर चला तुम्ही पण आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते. सो चला लेट्स गो. आता ही बघा जितारी, आता हे मी धुवून घेते आणि मी इथं सगळं रेडी केले, कारण चुलीवरती बाहेर जायचं आहे बनवायला. आणि मसाला वगैरे हळद वगैरे सगळं घेऊन जाते. हे बघा सगळं काढून ठेवलं आहे, कारण आमचा गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे. आता ऑर्डर करून आज 15 दिवस झालेत, पण गॅस काही आमचा आला नाही. चला आता आपण जाऊया चुलीजवळ, तोपर्यंत मी धुवून घेते. हे बघा भात आणले घालून चुलीजवळ. चला आज आपण जेवायचं चुलीवरचं जेवण. आणि काय बोलू, आमचा पाण्याचा पण प्रॉब्लेम, रोडचं काम चालू आहे तर पाणी पण येत नाही. तर असं आम्ही सगळं भरून ठेवलं आहे, नाही तर आमचे एरवी एवढे 2च हांडे असतात. आता धुवून घेते आणि मग चुलीजवळ गेल्यावरती तुम्हाला भेटते. काही तर पहिले चुलीवरती आलो. पहिले का बनवता रस्सा यो फ्रायला मॅरिनेट करून ठेवली ताईने. यो आता रस्सा सगळं घेऊन आल्या. छान चुलीवरचं जेवण खावं लागते ना आपल्याला, हो. म्हणून आता चुलीवरच बनवायला. ती चवच काही वेगळी असते चुलीवर, नाही का? तेल टाका करून गॅस लगेच चटका लागलेला आहे. लागला लगेच उद्घाटन झालं. उद्घाटन झालं लगेच. लागलं लगेच. थांब रे, यो मारेल ना मागशाला. नाही तुला चमचाच नाही आणला, उलटी पण नाही आणली. बघलं काहीच. चुली जवळ बुट्या इकडे. आपल्या घरात उलटी नाही आज ते भाताला पहिल्या आणलेलं तो. आई जेली ना तिथं. बुटे या किचन मधले 2 चमचे जेवण आहे पटकन. चमचा ना उलटी जा ना. काय शेण उचलायला पाहिजे हवे तर भेट. पुण्य भेटेल नाही. तू ये ना, जा ना बुटे, ये ना पटकन जेवण ये. तोपर्यंत येऊ चमचा घेते मी. जवळ येऊ का? आणि त्याच्यामध्ये आंबा पण टाकायचा. आंबा कच्ची कैरी. हे गप बस ना जरा. तेलावरती मस्त टॅमॅटो वगैरे ना मारून घ्यायचा. काढून ठेवलं बाजूला. काही सुचत नाही इतकं चुलीवरची मटणं ज्यावेळेला घालेल, चुलीवरची मच्छी आज आम्ही पहिली वेळ खाऊ ना. पहिल्यांदा चुलीवरची मच्छी नाही या तुम्ही पण चुलीवरची मच्छी खायला. आता मग मसाला वगैरे टाकून घेऊ. छुपणारा नुसते आवाज करतात. आता याच्यामध्ये टाकले हळद, मसाला आपला. जलद मसाला. याच्यामध्ये हा टाका. आणि आंबा अर्धा तलाच्या याच्यामध्ये मी टाकणार आहे. पाणी ओतून घ्यायचं. दोन चुली पुजी होते लगेच त्याचं फ्राय झालं असतं. ए बुट्ट्या बुट्ट्या पलाला पकवडा सांग. निकलेश
इथंच आहे ना, मला इच्छा दिसतात. अंदर से ना उलटी ला जा जा. गाईज आम्ही अंडा बिंडा कलशी आणूनच ठेवले. 3च लोक आहेत जेवायला, नॉनव्हेज वाला. कमीच रस्सा ठेवते. गाईज आमची चुलीवरची मच्छी होते. आता उकालेला तर मी झाकण पण नाही ना, सगळं इसरून आलं ग मी. इकडे आता आमची खिडकी इथंच आहे. उलथी द्या उलथी. पहिले खंडानं बघ. चमच्यांचे खंड. ते ना खोलतो. आता बघा मच्छीचा रस्सा उकललाय. आता मी बघते झाले का नाही. अजून नाही झाले, अजून होऊ दे 10 मिनिटं, मग आपण गॅस बंद करू आणि मच्छी फ्राय करू. गॅस कोणाकोणाचा गॅस संपले सांगा. आमचा गॅस संपून आमचा गॅस संपला पण नव्हता, त्याच्या आधीच आम्ही ऑर्डर केला होता गॅस. तर आज 15 दिवस झाले पण गॅस काही आलाच नाही आमचा. हो का, येतो म्हणजे गॅसचा टेम्पो वगैरे, पण ते लोक काही देत नाहीत. बघू आता, आज बोललेत येणार आहे. किती म्हणजे आमचा होता छोटा गॅस, त्याच्यावरतीच आमचं एवढे दिवस काम चालू होता. एवढे दिवस म्हणजे फक्त 3 दिवस झाले गॅस संपून. त्याच्यानंतर छोट्या गॅसवरती आम्ही जेवण बनवला आणि आता फायनली चुलीजवळ आलो बनवायला. गाईज आता मी हे उतरवले, मच्छीचा रस्सा झालाय. आता आपण ठेवूयात तवा. आता तवा पण येऊ आणलाय, कारण की कसं काला होईल ना, त्याच्यामुळे जुगाड. चला आता आपण बनवूया नाही, फ्राय करूया मच्छी. आज मी थोडी कमीच ठेवली, कारण मी फास्ट ना, मला कमी परत करायला ते जमत नाही. आता याच्यामध्ये टाकायचं काय लागणार इथं. आता याच्यामध्ये तेल टाकते. आणि आता याच्यामध्ये टॅमॅटो, अद्रक, लसूण, मिरची, चिंचेचं पाणी सगळं टाकूनच घेऊनच आले डायरेक्ट. तेल गरम झाल्यावरती ना याच्यामध्ये मच्छी टाकायची. आता तेल मस्त टाकले, आता याच्यामध्ये टाकून घेते मच्छी. टॅमॅटो फ्राय ते मच्छी. आता मी मच्छी टाकून घेतल्या ना, आता मी पलटी करते. आता या आंबा, असा आंबा चांगला लागतो याच्यामध्ये पण, टाकून बघा तुम्ही. आता परत एकदा पलटी मारून घेतो. आता हे परत एकदा पलटी मारून घ्यायचं. याच्यावर मला काही जमलं नाही, करायलाच लागत. बघा गाईस कशी बोटे दिसते मस्त. आता आज ना एकविरायची जत्रा पण आहे. आता आम्हाला यंदा काही जायला भेटला नाही. बघूया, तरी आमचा प्लॅन अजून म्हणजे चालू आहे. संध्याकाळी बघू गेलो तर नक्कीच ब्लॉग बनवेन. आता एकदम कडक करायचं नसतं बोट, कडक चांगला लागतं त्यांना हात धुवायला पण पाणी नाही. आता बोट्या फ्राय झाल्यात. आता मी यांना उतरवते आणि घरात घेऊन जाते. आणि बाबूची स्कूल पण आहे, त्याची तयारी करायची आहे. त्याला जेवण भरवते आणि त्याची तयारी करते. बघा कसं दिसतं बोटं.
चला आता आपण जाऊया घरात. गाईज आता आम्ही चाललो सगळं घरात घेऊन. हे पण न्यायला लागेल. चल आता हे बघा मी घरामध्ये सगळं घेऊन आले. हे आपली तळलेली बोटी आणि हा भात आणि इकडे रस्सा.